नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहे क्लास 7 चं लेसन नंबर 2. क्लास 7 मधलं लेसन नंबर 2, मल्टिप्लिकेशन्स अँड डिव्हिजन्स ऑफ इंटिजर्स. मल्टिप्लिकेशन्स अँड डिव्हिजन ऑफ इंटिजर्स. सेट नंबर 8. सेट नंबर 8 त्याचा क्वेश्चन नंबर 1. 1 म्हणजे काय? मल्टिप्लाय काय? मल्टिप्लायला 1 त्याचा 1 पहा. इन ब्रॅकेट -5 into सेकंड ब्रॅकेट -7. पहिले इक्वेशन वाचून घ्या. पण नियम काय आहे यासाठी तुम्हाला नियम लिहून दाखवतो. पहिला असतो इक्वेशन, याला काय म्हणतात? इक्वेशन म्हणजे काय होते? गणित. इक्वेशन म्हणजे काय होते? गणित कोण घ्या. इन ब्रॅकेट -5 into सेकंड ब्रॅकेट -7 इज कॉल्ड इक्वेशन. आता लक्षात घ्यायचं इथे ब्रॅकेट का टाकला? कारण दोन चिन्ह जवळ येत नाही म्हणून याला ब्रॅकेट टाकला. काय नंतर काय तो रूल. पहिला इक्वेशन रूल काय? मायनस इंटू मायनस पा मायनस इंटू मायनस इज इक्वल टू काय? ते प्लस. लक्षात रूल का? रूल लक्षात का? पहिले पण आपण शिकलो जाय बेस मध्ये मायनस इंटू मायनस इज इक्वल टू प्लस. 5 7 चा 35. आन्सर इज 35. प्लस इथे लिहित नसतं. आन्सर इज 35. लक्षात का? मायनस इंटू मायनस म्हणजे रूल काय? मायनस इंटू मायनस इज इक्वल टू प्लस. 5 7 चा 35. नियम कशा करायचा? याला राईट हँड म्हणतात. हा आमचा राईट हँड, हाला लेफ्ट हँड. सर्व म्हणून लेफ्ट हँड सोडवतात, राईट हँड कोणी सोडवत नाही किंवा शिकवल्या जात नाही. याची सवय लावली तर तुमचं घरी पुढे चुकणार नाही. ओके. त्यातला क्वेश्चन सेकंड बघू आपण. इन ब्रॅकेट -9 into 6 इज कॉल्ड इक्वेशन. काय सांगितलं मला? याला इक्वेशन माहिती सवय लावा लिहायची. ऑटोमॅटिक तुझं गणित एकही गणित चुकणार नाही. इन ब्रॅकेट -9 into 6 हा ब्रॅकेट टाकला नाही तरी चालतो. फर्स्ट ब्रॅकेट टाकला नाही तरी चालतो. ओके. पण रूल काय आता? सेकंड काय रूल? पहिली इक्वेशन मग रूल काय? मायनस इंटू काही नाही प्लस, काही नाही होते प्लस. मायनस इंटू प्लस इज इक्वल टू मायनस. रूल काय? मायनस इंटू प्लस इज इक्वल टू मायनस. म्हणजे काय? इज इक्वल टू माहिती टाकून इथे काय? मायनस आहे म्हणून मायनस टाका. 9 6 चा किंवा 6 9 चा काही पण तुम्हाला जो टेबल असेल तो निशोध करा. 9 6 चा 54. आन्सर इज -54. आन्सर इज -54. ओके. थर्ड नंबर इक्वेशन वाचू आपण पहिले. इक्वेशन वाचून घेऊ. इक्वेशन काय आहे? -124 into -1. -124 into -1. रूल काय लागतो? सांगितलं ना रूल लक्ष ठेवायचं, महत्वाचं आहे. मायनस इंटू मायनस बघा इथे लिहून घ्यायचं. मायनस इंटू मायनस इज इक्वल टू प्लस. इज इक्वल काय? ते प्लस म्हणजे काय? इज इक्वल टू 1 4 चा 4 1 2 चा 2 1 1 चा 1. आन्सर इज प्लस 124. प्लस लिहायचं नाही, प्लस लिहायचं नाही. ओके. क्वेश्चन नंबर 4 बघू. बघा पुढचं बघू 4 नंबरचं. इन ब्रॅकेट काय म्हटलं तुम्हाला सांगितलं मी पहिले इक्वेशन. याला काय आन्सर? इक्वेशन. इक्वेशन मला वाचायचं वाचायचं इक्वेशन. इन ब्रॅकेट -63 into सेकंड ब्रॅकेट -7. रूल काय लागतो? इक्वेशन वाचता रूल लावायचा. इक्वेशन वाचताना काय रूल घ्यायचा. रूल काय? इथे रूल नंतर हे टाकून ओके. मायनस इंटू मायनस बघा. मायनस इंटू मायनस इज इक्वल टू प्लस. मायनस इंटू मायनस इज इक्वल टू प्लस. मग इज इक्वल टू काय ते? 7 3 चा 21 2 1 21. हॅलो. 7 6 चा 42 प्लस 2 42 ने 43 44. मायनस मायनस प्लस प्लस इथे लिहिलं तरी चालते, नाही लिहिलं तरी चालते. आन्सर इज प्लस 444. आन्सर इज प्लस 444. क्वेश्चन नंबर 5 बघू. 5 इक्वेशन्स. पहिले इक्वेशन लिहून घ्या. काय इक्वेशन वाचा. इक्वेशन वाचायचं. वाचायला पण लिहितोय, वाचायला आपण लिहितोय. कशाला लिहितोय की वाचा सवय पडली म्हणजे 7 into 15. 7 into 15. फॉर्म्युला काय? रूल काय आपला? रूल काय? इथे काय? काही नाही म्हणजे प्लस इंटू काही नाही म्हणजे प्लस. काय ते? प्लस इंटू प्लस इज इक्वल टू प्लस. प्लस इंटू प्लस इज इक्वल टू प्लस इज इक्वल. आता बघा 7 जरी समोर असला तरी 15 जरी बॅग असला तरी 15 चा पणा म्हणत बसू नका, डोक्यात त्रास घेऊ नका. 7 5 चा 3 5 30. ओके. 7 5 चा 3 5 35.
7 1 चा 7, 7 plus 3 108. The answer is 105 because the plus into plus plus, so answer is plus 105. Okay, any problems? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज शिकणार आपण क्लास 7 स्टँडर्डचं लेसन नंबर 2. या पहिले आपण 2 शिकलो, त्यातला सेट नंबर 9, त्यातला सेट नंबर 9. ओके, त्यातला क्वेश्चन नंबर 1. पहा इक्वेशन वाचा पहिले. इक्वेशन आपल्याला वाचायचं. इक्वेशन काय आहे? इन ब्रॅकेट -96 डिवाइडेड बाय 16. इन ब्रॅकेट -96 डिवाइडेड बाय 16. इक्वेशन त्याला रूल काय आहे? रूल काय लक्षात ठेवा. रूल काय आहे? मायनस डिवाइडेड बाय प्लस. इथे काय नाही म्हणजे प्लस. काय ते? मायनस डिवाइडेड बाय प्लस इज इक्वल टू काय ते? मायनस. नियम लक्षात घ्या. रूल मायनसचेच रूल लागतात. डिव्हायजनला रूल मायनसचेच लागतात. मायनस डिवाइडेड बाय प्लस मायनस. ओके, पहा ही गणित करताना नेहमी -96/16 असं करून घ्यायचं. 16चा प्रात माहिती तो का नाही? मग येत नाही. माहित असेल तर तुम्ही डायरेक्ट करू शकता. येत नसेल लक्षात ठेवा. 1 place of 6 टेस्ट ऑफ 2. 2 8 चा 16, 2 4 चा 8, 2 4 चा 8 कॅरी 1, 2 8 चा 16. 2 8 चा 16. 1 place of 8, 1 place of 8 टेस्ट ऑफ 2, 2 4 चा 8, 2 4 चा 8, 2 2 चा 4, 2 4 चा 8. ओके, 1 place of 4, 1 4 टेस्ट ऑफ 2, 2 2 चा 4, 2 1 चा 2, 2 2 चा 4. ओके, 1 place of 2, 1 2 टेस्ट ऑफ 2, 2 1 चा 2, 2 6 चा 12, 2 6 चा 12. कोणती प्रॉपर्टी काय? मायनस. म्हणजे त्याचे आन्सर -6. लक्षात काय? स्टेप लक्षात आली का? थोडीशी ही दिसायला जरी स्टेप मोठी असली तरी हा बेसिक स्टेप आहे. ही काय स्टेप? बेसिक आहे. हे तुझं पुढे गणित चुकणार नाही. रूल लक्षात ठेवायचा. रूल याचा रूल एक खायची आहे. सेकंड रूल सांगतो. रूल लक्षात ठेवा. टेस्ट ऑफ 2, टेस्ट ऑफ 3 आणि टेस्ट ऑफ 5 हे आपलं इंजिन आहे. यूज करताना पहिले टेस्ट ऑफ 2 चा यूज करायचा. टेस्ट ऑफ 2 चा यूज करायचा. ज्याला टेस्ट ऑफ 2 माहित नसेल त्यांनी आमचा व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओवरती लिहिलेलं आहे की टेस्ट ऑफ 2 म्हणजे काय होते, टेस्ट ऑफ 3 काय असतो, टेस्ट ऑफ 5 काय असतो. जेव्हा लागत नाही, जेव्हा हे 3 फ्लॅग लागत नाही, हे 90% लागतातच. 90% हे लागतात. जेव्हा लागत नाही तेव्हा टेस्ट ऑफ 7 जेवढे प्राईम नंबर असतात 100 पर्यंतचे तेवढ्यांचा यूज आपल्याला करायचा. म्हणजे 7 चा नाही लागला तर 11 चा, 13 चा, 17 चा, 19 चा, 23 चा असे प्राईम नंबरनी त्याने भागून पाहावं लागत नसेल तो. पण 90% शक्यतो टेस्ट ऑफ 2, टेस्ट ऑफ 3 आणि टेस्ट ऑफ 5 यूज लागतो. पण टेस्ट ऑफ 2 चा अर्थ काय? द वन प्लेस ऑफ ओन्या एक दाखवून लिहून देतो तुम्हाला. द वन प्लेस ऑफ 0 2 4 6 or 8 इज कॉल्ड टेस्ट ऑफ 2. टेस्ट ऑफ 2 चा अर्थ काय? डेफिनेशन काय? द सम ऑफ ऍडिशन इज 3 6 or 9 is called test of 9. Test of 5 definition काय? The one place of 0 or 5 is called test of 5. Is called test of 5. लक्षात आलं? The answer is -6. सेकंड मध्ये आपण समस्या गणित केल्यानंतर कसं सॉल्व्ह करायचं. ओके.